की हा रस भगवंताचा अलौकिक रस आहे. रस हा अलौकिक असतो, रस लौकिक नसतो. सामान्य माणसाचे सुखदुःख लौकिक असतात, पण रस मात्र अलौकिक असतो. स्थायी विलक्षणो रसा. रस हा स्थायी नसतो. स्थायी म्हणजे आपल्या एखादा मनुष्य रडू लागला उदाहरणार्थ, तर ते रडणं आपल्याला आस्वाद्य होऊ शकत नाही. आपण म्हणतो अरे का रडायला, आपण त्याचं सांत्वन करू फार तर. पण जेव्हा एखाद्या नाटकामध्ये रडण्याचा अभिनय आपण करतो, उदाहरण सांगायचं, समजा रामायणाचं नाटक चालू आहे किंवा सिनेमा चालू आहे आणि राम हे सीता कुठे गेली म्हणून रडतायत, तुम्ही तिथं जाऊन सांगता का रामा रडू नका? नाही. आपण म्हणतो पहा ना, बिचारायला किती दुःख होतंय, दगडाला विचार, त्याचप्रमाणे झाडाला विचार, पशुपक्ष्यांना विचार, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. आणि आपण त्यात तल्लीन होतो. का होतो तल्लीन? तर तो रस असतो, तो करुण रस असतो, ते दुःख नसतं, ते करुण रस असतो. आणि म्हणून रसामध्ये तल्लीनता आहे. आपण लौकिक सुखदुःखामध्ये तल्लीनता नसते. लौकिक सुखदुःखामध्ये एकतर 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. एक मित्रत्व, शत्रुत्व किंवा उदासीनत्व, ह्या 3 गोष्टी असतात. पण अलौकिकामध्ये मात्र या तिन्हीच्या पलीकडे आहे. अलौकिक रस हा त्याच्या पलीकडचा आहे. म्हणून पण देहत्रयातीत पण कालत्रयातीत, या त्रिगुणाच्या पलीकडे जो आहे तो रस आहे. म्हणून स्थायी विलक्षणो रसा असं म्हटलंय. आस्वाद्य हा रसाचा भाग आहे आणि भगवंताची लीला ही आस्वादाच्या पातळीवरची आहे. म्हणून ती लीला आस्वादाच्या पातळीवरची असल्यामुळं ती आविष्कार आपल्याला विकार किंवा भावना, विकार किंवा आपल्या मनातील भौतिक अशा प्रकारचे व्यवहार यांनी भगवान समजून येणार नाही. विकाराच्या दृष्टीने आपण भगवंताकडे जाऊ शकत नाहीत. विकाराच्या दृष्टीने भगवंताचा विचार आपण करू शकत नाहीत. तर अंतर्मुख होऊन आपण विचार करतो. या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला तर कळेल की एखादं नृत्य आहे, एखादं गाणं आहे, एखादं नृत्य, अप्सरांचं नृत्य हे मादक आहे, अप्सरांचं नृत्य हे विकार निर्माण करणार आहे, शंकराचं तांडव नृत्य हे भयंकर आहे, ते भीतीदायक आहे, मनामध्ये भीती निर्माण करणार आहे. पण गणेश जेव्हा तांडव नृत्य करतात तेव्हा ते शंकराला आनंद देतात. तांडव नृत्य तोष विचित्री नयना असं वर्णन केलेलं आहे. तांडव नृत्याने भगवान शंकराला, गणेश आनंद देतात. म्हणजे तांडव नृत्यामध्ये, शंकराच्या तांडव नृत्यामध्ये भय आहे, अप्सरांच्या नृत्यामध्ये कामभावना आहे, पण गणेशाच्या तांडव नृत्यामध्ये आनंद आहे. तसं या ठिकाणी 3 भावना वेगवेगळ्या आहेत. तसं भगवंताची लीला म्हणजे तुमची आमची केवळ वासनात्मक कृती नव्हे. भगवंताची रासलीला म्हणजे केवळ वासनेच्या पातळीवरची लीला नाही आहे. म्हणून आपल्याला गोपींचा अधिकार समजून घ्यावा लागतो. गोपी म्हणजे काय, गोपींची पात्रता काय होती. काही गोपी ऋषिरूप होत्या, काही गोपी अमृतरूप होत्या, काही गोपी श्रुतिरूप होत्या, काही गोपी सिद्ध होत्या, सिद्धा म्हणतात त्याला, काही साधनसिद्ध होत्या, काही नित्यसिद्ध होत्या. गोपी म्हणजे काही सामान्य स्त्रिया नव्हेत. आता हेही समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण पाहेपा वल्लभाचे निव्याजे तया व्रजांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप न होती की, माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, हे अर्जुना, पाहेपा वल्लभाचे निव्याजे, या सगळ्या गोपिका माझ्याकडे प्रियकर म्हणून आल्या, वल्लभ म्हणून आल्या, पती म्हणून आल्या, पण माझ्याकडे येईपर्यंत त्यांच्यामध्ये ही भावना होती. पण एकदा माझ्यापर्यंत त्या आल्या की त्यांच्या भावना ह्या माझ्यामध्ये एकरूप झाल्या. पाहेपा वल्लभाचे व्याजे तया व्रजांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप न होती की. जोपर्यंत नदी वाहत असते तोपर्यंत त्याला आपण नदी म्हणतो. ही गंगा नदी आहे, ही यमुना नदी आहे, ही कावेरी आहे, ही वेण्णा आहे, असं आपण नावं देतो. पण ही समुद्रात मिळाल्यानंतर आता सांगा बरं कोणती नदी आहे ही? नाही, समुद्रात ती समुद्ररूप झाली. जोपर्यंत ती वेगळी होती, नदी होती, तोपर्यंत तिला नाव होतं.
तिचं पाणी वेगळं होतं, तिला नाव होतं, तिला रूप होतं. पण ती जेव्हा समुद्रात मिळाली, मज मी नली या, माझ्यात एकदा मिसळून गेली की मग ती अभिन्न झाली. तिला वेगळं रूप राहिलं नाही, ती माझी नाही राहिली का, असं कृष्णाने प्रश्न विचारला आहे. का रे अर्जुना, जोपर्यंत गोपिका गोपिका म्हणून माझ्याकडे आल्या, वनामध्ये आल्या, तोपर्यंत त्या भावनेने आल्या, रतिभावनेने आल्या. पण जेव्हा त्या माझ्याशी एकरूप झाल्या तेव्हा मात्र त्या गोपी राहिल्या नाही. तेव्हा त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं नाही, त्या माझ्या रूपामध्येच एकरूप झाल्या. त्या एकरूपत्व त्यांना प्राप्त झालं, सायुज्यत्व त्यांना प्राप्त झालं. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या गोपिका, कृष्णोपनिषदामध्ये असं म्हटलंय की रामावतारामध्ये जेव्हा ऋषींनी रामाला पाहिलं तेव्हा ऋषींच्या मनामध्ये या रामाबरोबर आपण राहावं, त्यांच्यासोबत आपण असावं अशी इच्छा निर्माण झाली. तेव्हा रामाने सांगितलं की पुढच्या जन्मी मी कृष्ण होईल, तेव्हा तुम्ही त्या अवतारामध्ये तुम्ही गोपिका या रूपाने माझ्याशी एकरूप व्हा. याप्रमाणे आशीर्वाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे असंही म्हटलेलं आहे की अयोध्यामध्ये जेव्हा राम आले, अयोध्येमध्ये जेव्हा रामाचा प्रवेश झाला आणि रामाकडे सगळेजण बघू लागले. काय वर्णन केलं आहे अयोध्येमध्ये रामाचं, सुंदर वर्णन केलं आहे. आणि या रामाकडे सगळ्या स्त्रिया पाहत होत्या. ज्या वेळेला स्वयंवराचा प्रसंग आला त्यावेळेला सगळ्या स्त्रियांचं लक्ष श्रीरामचंद्राकडे होतं. त्यांची ती सावळी मूर्ती, त्यांचा तो बाणा, त्यांचा तो अत्यंत करारीपणा आणि धनुर्धारित्व हे पाहिल्याबरोबर सगळ्या स्त्रियांना वाटलं की याच्याबरोबर आपण विवाह करावा. आणि या वेळेला रामाने सांगितलं की या जन्मामध्ये माझं एकपत्नी व्रत आहे, त्यामुळं तुम्ही या जन्मामध्ये माझ्याबरोबर विवाह करू शकणार नाही. पुढच्या जन्मी मी कृष्णावतार घेईन, त्यावेळेला तुम्ही माझ्या पत्नी व्हाल, गोपिका म्हणून जन्म घ्याल म्हणून सांगितलं. याप्रमाणे त्यांनी गोपी होण्याचा आशीर्वाद दिला, असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याप्रमाणे या गोपी म्हणजे काय, त्यांनी कोणत्या प्रकारची भक्ती केली हे सांगत असताना ते म्हणतात की वैष्णव तंत्रामध्ये प्रेमाची परसीमा, चरमसीमा, परमसीमा म्हणजे मधुरा भक्ती म्हटलेलं आहे. प्रेमाची परमसीमा जर कोणती असेल तर मधुरा भक्ती. मधुरा म्हणजे माधुर्यपूर्ण भक्ती. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. वैरानुबंध हा भक्तीचाच प्रकार आहे. शिशुपाल वैरानेच किंवा कंस ही भीतीने मुक्त झाला, पण वैर शेवटी द्वेष भावना आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. पण भक्तीमध्ये जे प्रेम आहे ते प्रेम इतर कशात नाही आहे. आणि प्रेमाला गोडी आहे, द्वेषाला गोडी नसते. द्वेषाला तिरस्कार असतो, द्वेषामध्ये तिरस्कार असतो. भयामध्ये भयार्थ भावना असते, पण प्रेमामध्ये जी गोडी आहे. म्हणून प्रेमाची चरमसीमा, परमसीमा जर कोणती असेल तर ती मधुरा भक्ती. तिथे लहान आणि थोर हा भाव नसतो, तिथे एकात्म समान भाव असतो. समानता त्या ठिकाणी प्रियोची प्राणेश्वरी, अमृतानुभवात म्हटल्याप्रमाणे प्रिय आणि प्राणेश्वरी एकच आहे, हे वेगळे नाही आहेत. या ठिकाणी दोघांच्या मध्ये भेद नाही, समान स्तरावरचे आहेत. म्हणून गोपी आणि कृष्ण याच्यामध्ये लहान मोठं कुणीच नाही बरं का. गोपी तितक्याच मोठ्या आहेत आणि कृष्णही तेवढाच मोठा आहे. गोपी आणि कृष्ण हे समान स्तरावरचे आहेत, कारण तिथे समर्पण वृत्ती आहे, समर्पण भावना आहे. गोपी शब्दाची व्याख्या करताना असं म्हटलंय की ह्या गोपींनी कृष्णाशी इतक्या समरस झाल्या, इतक्या एकरूप झाल्या की गोभे पिबती. गो म्हणजे इंद्रिय, गोभीही म्हणजे इंद्रियांच्या द्वारे त्या भगवंताचा आस्वाद त्या घेत होत्या. कारण कृष्ण हा रसमय आहे ना, आत्ताच बघितलं आपण, देव रसोवै सहा. रस हा कृष्ण हा रसमय आहे, तो रसपूर्ण आहे आणि त्या रसपूर्णतेमध्ये माधुरी आहे. ह्या रसपूर्णतेमध्ये माधुरी असल्यामुळं ह्या सगळ्या गोपिका कृष्णाला सर्व बाजूनी पीत होत्या. तुम्ही म्हणाल कशा पीत होत्या हो? अहो, डोळ्याने कृष्णाकडे पाहत होत्या म्हणजे कृष्णाचं रूपच पीत होत्या. कानाने वेणुध्वनी ऐकत होत्या म्हणजे वेणूच पीत होत्या, कृष्णच पीत होत्या. त्याचप्रमाणे कृष्णाला अलंकार घालत होत्या, दागदागिने घालत होत्या, त्याचप्रमाणे पुष्पालंकरण घालत होत्या, म्हणजे त्याची सेवा करत होत्या.
त्या सर्व अर्थाने गंध लावत होत्या, चंदन लावत होत्या, तांबून देत होत्या. म्हणजे हे सगळं कृष्णाने कृष्णरूपच प्राशन करत होत्या, कृष्णाचा आनंदच घेत होत्या. प्राशन करणं म्हणजे आनंद घेत होत्या. म्हणून प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे कृष्णाचं सेवन त्या करत होत्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोपिका यांचं स्तर जर आपण बघितला गोपिकांचा, तर तो सर्वात श्रेष्ठ दर्जाचा स्तर आहे. त्या गोपिकांच्या स्तरामध्ये आपल्याला राधोपनिषदामध्ये असं म्हटलं आहे की भगवंताची जी शक्ती आहे, भगवंताची शक्ती भगवंतापेक्षा वेगळी कशी असू शकेल? नाही. अहो, आपण आणि आपली शक्ती काय वेगळी असते का? सूर्य आणि सूर्याचं किरण काय वेगळं आहे का? सूर्य आणि सूर्याचं किरण वेगळा कसा असू शकेल? चंद्र आणि चंद्राचं किरण वेगळं असू शकणार नाही. चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथे अंबिका. माऊलींनी म्हटलंय, चंद्र जिथे आहे तिथे चंद्रिका आहे, जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे, जिथे कृष्ण आहे तिथे राधा आहे, जिथे कृष्ण आहे तिथे गोपी आहेत. आणि म्हणून रास म्हणजे काय तर रसानाम समूह रसा, रसांचा जो समूह आहे त्याला रास म्हटलंय. आणि राधा शब्दामध्ये सुद्धा आराधन ही भावना आहे. आराधन म्हणजे भगवंताची आराधना, आराधना म्हणजे भगवंताची केलेली पूजा, आराधना भगवंताची केलेली तपश्चर्या. ही जी आराधना आहे त्या आराधनेपासूनच राधा शब्दापासून आराधना शब्द तयार झाला. आणि भागवतामध्ये कुठेही राधा शब्द नाही, कुठेच नाही आहे. आपण राधा या ठिकाणी मानतो, अनयाराधितो असा शब्द वापरलाय त्यांनी, पण राधा शब्द कुठेच नाही. ती अनय नावाच्या पतीची पत्नी आहे असं म्हटलंय. अनय नावाचा तिचा पती आहे, म्हणजे ती कृष्णापेक्षा मोठी आहे, वयाने थोर आहे, पण तरीसुद्धा कृष्णाची भक्त आहे आणि म्हणून ती कृष्णरूप आहे. ते म्हणतात राधोपनिषद, राधाच्या नावाने एक उपनिषद आहे राधोपनिषद नावाचं. त्यामध्ये त्यांनी लादिनी, संधिनी, ज्ञान, इच्छा, क्रिया ह्या शक्ती सांगितलेल्या आहेत. लादिनी म्हणजे आनंद, संधिनी ज्ञान, इच्छा आणि क्रिया ह्या 5 राधेच्या शक्ती आहेत, त्या भगवंताजवळ आहेत. राधा शब्दाचं उलटं केलं तर धारा असा अर्थ होतो. धारा म्हणजे सतत, जी सतत भगवंताशी अनुरक्त आहे ती राधा आहे. जी तल्लीन आहे, जशी गंगा नदी ही सतत समुद्राला मिळतेच आहे, खंडित नाही आहे, मिळतेची आहे, मिळतची आहे. माऊलीने शब्द वापरलाय मिळतची आहे. जी काल मिळत होती ना आज मिळत नाही असं नाही, कालही मिळत होती, आजही मिळते आणि उद्याही मिळत राहील. समुद्राशी गंगा जशी कायम मिळतेच आहे, तशी राधा भगवंताची धारा आहे. ती सतत या ठिकाणी सततत्व जे आहे, सातत्य म्हणतो आपण, संततत्व, सातत्य, भगवंताशी एकरूपत्व. तैलधारावत, तेलाची धारा जशी कधी तुटत नसते त्याप्रमाणे भक्तीची ही अखंड धारा आहे. आणि ही राधा कोण आहे? राधे संबंधीचं एक असं वर्णन आलेलं आहे की राधा ही पद्मपुराणामध्ये असं वर्णन आहे की ही राधा वृषभानू आणि कलावती. वृषभानू हे गोकुळामधले एक वैश्य समाजाचे होते, व्यापार करणारे होते वृषभानू, आणि त्यांची पत्नी कलावती. यांना किती दिवस मूलबाळ नव्हतं. एके दिवशी ते यमुनेच्या काठी गेले, तिथे यांना ही राधा मिळाली. राधा यांना सापडली, मिळाली. तिचा जन्म भाद्रपद शुद्ध अष्टमीला झालेला आहे. कृष्णाचा जन्म भाद्रपद या श्रावण कृष्ण अष्टमीला झाला, तर हिचा भाद्रपद शुद्ध अष्टमीला झालेला आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीला बलराम दादाचा जन्म आहे आणि भाद्रपद शुद्ध अष्टमीला राधेचा जन्म झाला आहे. कृष्ण जन्मापूर्वी 13 महिने हिचा जन्म झाला आहे. आणि पण सांगतात असं, पद्मपुराणात वर्णन असं आहे की ज्या वेळेला ही मिळाली त्यावेळेला ही घेऊन आली वृषभानू तिला घरी. आणल्यानंतर हिने डोळेच उघडले नव्हते. म्हणजे 13 महिने हिने डोळे उघडले नाहीत. सगळे म्हणू लागले का हो, म्हणजे हिने डोळे झाकलेत, डोळे उघडले नाहीत, काय आंधळी का काय म्हणावं, काय करावं. लोक हवालदिल झाले. आणि ज्या वेळेला कृष्णाच्या जन्माच्या प्रसंगी सगळे लोक कृष्ण बघायला गेले त्यावेळेला हे वृषभानूसुद्धा गेले.
आपल्या पत्नीसोबत आणि बारीक लहान असलेल्या 13 महिन्याच्या राधेलाही घेऊन गेले. तिथे घेऊन गेल्याबरोबर राधेने कृष्णाकडे पाहिलं पहिल्यांदा. म्हणजे पहिल्यांदा कृष्ण दर्शन तिला घडायचं होतं. त्यासाठी ती थांबली होती. त्यासाठी डोळे बंद केले होते. जसे गांधारीने डोळे बंद केले तसे हिने सुद्धा डोळे बंद केले होते. आणि कृष्ण जन्मप्रसंगी ती पहिल्यांदा तिने डोळे उघडले. ते म्हणतात की लक्ष्मीची 2 रूप आहेत. एक राधा आणि दुसरी लक्ष्मी. हे लक्ष्मीचे 2 रूप आहेत. एक द्विभुज आहे, राधा द्विभुज आहे, आणि लक्ष्मी चतुर्भुज आहे. राधा गोलोकातील देवी आहे आणि लक्ष्मी वैकुंठातली देवी आहे. गोलोकामध्ये आजही रासलीला आहे म्हणे, चालू आहे. आजही दररोज रासलीला चालू आहे. याप्रमाणे म्हणून आपण जर या वृंदावनात आजही गेलो तर रात्री थांबू देत नाहीत आपल्याला. का? तिथे आजही रासलीला चालू आहे. आपण ती आपल्या सामान्य चर्मचक्षुनी बघू शकत नाही. आपल्या डोळ्यांनी बघण्याचं आपल्याला सामर्थ्य नाही. त्याप्रमाणे हा गोपी भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. शुकाचार्यांची गुरु राधा असल्यामुळं शुकाचार्यांनी भागवत सांगितलं आहे म्हणून आपल्या गुरुचं नाव कधी घ्यायचं नसतं. असं म्हणतात की गुरुचं नाव घेतलं तर पाप होतं, म्हणून कानाला स्पर्श करावा लागतो. ते म्हणून शुकाचार्यांनी राधेचं नाव कुठेही भागवतात घेतलं नाही. गुरुचं नाव कसं घ्यायचं म्हणून घेतलं नाही. असं म्हणतात की शुकमुनी हे पूर्वी पोपट होते, तेव्हा राधा राधा असा जप ते करत होते पोपट असताना. तेव्हा राधा प्रगट झाली म्हणे आणि राधा म्हणाली, अहो राधा राधा काय म्हणता, कृष्ण कृष्ण म्हणा. त्याप्रमाणे मंत्रोपदेश केला आणि कृष्ण प्रगट झाले आणि राधा कृष्ण. तेव्हापासून राधा कृष्ण गोपाल कृष्ण असं आपण म्हणायला लागलो. हे युगुल आहे. राधा कृष्ण हे युगुल आहे. ते विश्वाचं बीज आहे. ते विश्वाची शक्ती आहे. विष्णूच्या ज्या 5 शक्ती आहेत, कांता, अतिदाता, शांता, सुशीला आणि सर्वमंगला, अशा विष्णूच्या 5 शक्ती आहेत. जशा राधेच्या 5 शक्ती आहेत, लादिनी, संधिनी, ज्ञान, इच्छा आणि क्रिया, तसे विष्णूच्या देखील कांता, अतिदाता, शांता, सुशीला आणि सर्वमंगला अशा 5 शक्ती आहेत. आणि त्यामध्ये राधा ही श्रेष्ठ दर्जाची लादिनी शक्ती आहे. साधम केनच कस्यार्धम शिवयो शक्तिरूपिणो हो, त्यातून न शक्य ते लग्नम इथे द्वैत्वा छलान मोहू. माऊलींनी या अमृतानुभवाच्या प्रारंभी जो श्लोक लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, सार्धम केनच कस्यार्धम शिवयो शक्तिरूपिणो हो. कोण कोणाचा अर्ध हे कळत नाही. राधा कृष्णाची अर्धी आहे का कृष्ण राधेचा अर्ध आहे कळत नाही. सावळं कोण आणि गोरं कोण कळत नाही. शिव आणि शक्ती हे एकरूपच आहेत. शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत. मी एक चित्र एका ठिकाणी पाहिलं, कोल्हापूरच्या एका या ठिकाणी, जिथे पश्चंती नावाचं खूप सुंदर असं ठिकाण आहे आध्यात्मिक. तिथे त्यांनी शिवाचं चित्र काढलेलं आहे. अर्धनारी नटेश्वराचं चित्र काढलं आहे. पण ते असं नाही काढलं की पार्वती गोऱ्या रंगात आणि शंकर सावळ्या रंगात. त्यांनी उलटं काढलं आहे. शंकर गोऱ्या रंगात आहेत आणि पार्वती सावळ्या रंगात आहे. शंकर कोमल काढलेत आणि पार्वती ही मात्र कठोर काढली आहे. का? कोण कोणाचा अर्ध हे कळतच नाही. दोघेही एकमेकाच्या अर्धे आहेत. याप्रमाणे ते म्हणतात, सार्धम केनच कस्यार्धम शिवयो शक्तिरूपिणो हो. शिव आणि शक्ती हे एकरूपच आहेत. त्याप्रमाणे राधा आणि कृष्ण हे दोघेही एकरूप आहेत आणि त्या एकरूपत्वाचा साक्षात्कार आपल्याला या रासलीलेमध्ये बघायचा आहे. हे एकरूपत्व जिथे भाव विगलित होतो, जिथे भौतिक या सगळ्या ग्राहशा विगलित होतात, नष्ट होतात, सुटून जातात, तुटून जातात, तेव्हा केवळ एकात्मता, शांतता, एकरूपता, एकरसात्मता, देहबुद्धी विसरून जी अनन्यता या ठिकाणी प्राप्त होते, शरण्यता ती प्राप्त होते, त्याचा आविष्कार आपल्याला या रासलीलेमध्ये घडतो. म्हणून रासलीला म्हणजे काय? तर रासलीला म्हणजे अनन्यता, रासलीला म्हणजे शरण्यता, रासलीला म्हणजे एकात्मता, रासलीला म्हणजे एकरसता. आणि म्हणून या भगवंताच्या आत्मरसाचा जो आविष्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, त्यासंबंधी आपण जे आणखी विवेचन करू तो भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक